घरी बनवलेलं ताजं पनीर आणि ताजी पालकची भाजी आणली होती. म्हटलं चला मस्त क्रीमी पालक पनीर बनवूया. एका कढईत पाणी गरम करून त्यात पालक हलकासा ब्लांच करून घेतला. घरी बनवलेल्या पनीरचे चौकोनी तुकडे करून तव्यावर थोडं बटर लावून दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय केले. नंतर लगेच थंड पाण्यात काढून घेतले. त्यामुळे पनीर अगदी मऊ राहतं. ब्लांच केलेला पालक बर्फाच्या पाण्यात काढून घेतला. त्यामुळे ग्राइंड केल्यानंतर हिरवागार रंग तसाच राहतो. मिक्सर जारमध्ये हिरवी मिरची आणि पालक याची छान प्युरी करून घेतली. आता कढईत थोडं बटर आणि तेल घालून त्यात जिरे, लसूण, आलं ह्याचे छान काप परतून घेतले. त्यानंतर त्यात कांदा, टोमॅटो, मीठ, किचन किंग मसाला घालून मऊ होईपर्यंत परतलं. मग त्यात केलेली पालकची प्युरी घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली. ग्रेव्हीला एक छान उकळी आली की त्यात शॅलो फ्राय केलेले पनीरचे तुकडे घातले. शेवटी घरच्या दुधावरची साय छान फेटून ग्रेव्हीत मिसळली. त्यामुळे पालक पनीरची चव आणखीनच रिच आणि क्रीमी बनते. बस आपलं झटपट रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर तयार. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.